प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधतात. कुठं बांधतात? तर का बांधतात प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना का बांधतात? तर स्वराज्याची रीत होती, स्वराज्याची रीत होती की शत्रू नेहमी कायम उंबरड्यावरच मारायचा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे 650 खोल्या असतानाही छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानासाठी सुंदर शामियाना बांधतात आणि सुंदर शामियाना बांधून अफजल खानासाठी सुंदर शामियाना बांधल्यानंतरही महाराज थांबत नाही. तर त्या सुंदर शामियानाला पडदे मारून चालत नाही, तर त्यामध्ये सुंदर माणिक मोती लावतात. का लावतात? तर त्यावेळेस अफजल खान त्या शामियानाच्या आत येईल, बसेल आणि ते माणिक मोती पाळून तो चक्कर राहील. आणि तसंच झालं. अफजल खान त्या पायथ्याशी असलेल्या सुंदर शामियानावर पोहोचला आणि तो माणिक मोती बघून तो दंग राहिला. पुन्हा महाराजांनी एक चाल टाकली. आता वेळ ठरवली महाराजांनी 12:35 ती दुपारची, 7:30 वाजता का नाही? त्याच्यात एक प्रश्न पडतो की बायको म्हणून फक्त 15 दिवस झाले होते. बायको म्हणून फक्त 15 दिवस झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय पत्नी त्यांना सोडून गेले ते फक्त 15 दिवस झाले होते. तरी महाराजांनी अफजल खान फाडण्याचं नियोजन केलं होतं. कारण त्यांनी वचन दिलं होतं आऊसाहेबांना, या जगात छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा नसेल, मात्र हे स्वराज्य टिकून राहिलं पाहिजे अशी शपथ शिवाजी महाराजांनी आपल्या आईला दिली होती. त्यामुळे त्यांनी पडदे मारून थांबले नाही. महाराजांनी पुन्हा एक चाल टाकली. 12:35 वेळ ठरवली आणि 12:35 का? तर 12:35 सूर्य माथावर येतो. आणि सूर्य माथावरच का? तर ज्यावेळेस अफजल खान राजांकडे बघणार त्यावेळेस ते छानी त्याच्या डोळ्यात घुसणार. अफजल खानाला काही कळणार नाही. अफजल खान त्यांच्याकडे बघतच राहील. पण महाराजांना त्याच्याकडे बघायचं म्हटलं तर त्याला अफजल खानाची चावणी स्पष्ट दिसावी एवढा गणनिक कावा महाराजांनी रचलं आणि अफजल खान फाडायचं प्लॅन चालू केलं. झालं. भेटण्याची वेळ जवळ यायला लागली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एक निष्ठावंत मावळा होता. त्याचं नाव होतं जीवा महाला. आता जीवा महाला हा नाभिक समाजाचा होता आणि नाभिक समाजाचा जीवा महाला असताना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडलं की कदाचित अफजल खानाने आपली दाढी जर पकडली तर काय होईल? तर महाराज पुन्हा चाल टाकतात, त्याला बोलवतात. जवळ गेल्यानंतर शिवा महाराज म्हणतात की जीवा, हे आमची दाढी आहे ना, इतकी बारीक कर. तुझ्याकडे कात्री आहे का? जीवा म्हणतो महाराज आपण अफजल खानाच्या भेटीला निघालो, मग कात्री कशाला? तलवार पकडा तलवार. तर नाही, राजा म्हणतात तुझ्याकडे कात्री आहे का? तर शिवा म्हणतो महाराज आहे ना, माझ्याकडे कात्री आहे. मग काढ लवकर आणि आमची दाढी इतकी बारीक कर, इतकी बारीक कर, इतकी बारीक कर. त्या खानानं हातात पकडायची म्हटलं तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. महाराज निघाले, समोर निघाले, स्वराज्यावरती जाणार आणि अफजल खानाला भेटणार. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना बांधलाय याच्यासाठी की महाराज त्यांना भेटतील. त्यांनी सोबत घेतला आपला बॉडीगार्ड. त्या बॉडीगार्डचं नाव होता संभाजी कावचे आणि संभाजी कावचे हा अफजल खानाच्या वजना इतका होता म्हणून सोबत त्यांनी संभाजी कावचे घेतला. आणि संभाजी कावचेच नाही तर सोबत पुन्हा जीवा महाला घेतला. जीवा महाला का घेतला? तर अफजल खानाकडे होता सय्यद पन्ना. कारण सय्यद पन्ना हा उत्कृष्ट दानपट्टा चालक होता आणि त्याचा दानपट्टा ठोकवायचं म्हटलं तर त्यांनी जीवा महालाला सोबत घेतलं. महाराज निघाले, 2 मावळे घेऊन महाराज निघाले. मावळे पुन्हा धावत मावळा आला. त्या मावळ्याच्या हातात एक ताट होतं आणि त्या ताटामध्ये होतं एक चिरटो आणि चिलकट. महाराजांनी चिलकट घेतलं, अन्नात घातलं आणि चिरटोप घेतलं, डोक्यात घातलं. पुन्हा एक मावळा परत आला. त्या मावळ्याच्या हातात पुन्हा एक ताट होतं आणि त्या ताटात एक हत्यार होतं. जगात नसावा असा हत्यार घेऊन तो मावळा महाराजांकडे आला आणि महाराजांकडे आलेला तो मावळा हत्यार काढलं आणि महाराजांकडे दिलं. महाराजांनी तो हत्यार हातात घेतला आणि वाघ नख समजून त्यांना हातात टाकलं आणि तो मावळा म्हणतो की महाराज आजपर्यंत या जगात असा हत्यारच बघितला नाही. या हत्याराला एखादं चांगलं नाव द्या. त्यावेळेस तो निष्ठावंत मावळा महाराजांकडे बघतोय आणि महाराज बघितल्यानंतर त्याच्याकडे बघल्यानंतर महाराजांनी हातात टाकलेल्या वाघनकाला नाव दिलं की मराठी वाघाचा हत्यार, त्याला नाव होतं वाघनक. वाघनक घेतलं आणि हातात टाकलं आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले. झालं, महाराज जाणार, महाराज जवळ जाणार. मृत्यू तळ होता आणि मृत्यूचे संकट डोळ्यापुढे दिसत होतं. महाराज
घाबरले नाही, मागे हटले नाही. आस्त कदम स्वराज्याचा छत्रपती आज खानाच्या भेटीला निघाला आणि महाराज पोहोचले. सुंदर शामियानामध्ये पोहोचले. शामियानामध्ये पोहोचल्यानंतर अफजल खान म्हणतो की आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. मराठ्यांचं एक वाक्य होतं की मराठे कधीच पाठीवर वार करत नाही, मराठे कधी दगा करत नाही. जर कोणी दगा चालवला तर त्याला त्या मातीत गाडल्याशिवाय राहत नाही. हा मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा होता. आणि अफजल खानाने दगा केला. अफजल खानाने कटीवर वार काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार केलं. महाराजांना वार जाणवलं आणि महाराजांना वार जसं जाणवलं वार जाणवलेला पाहून महाराजांनी वाघनखं बाहेर काढली आणि अफजल खानाच्या पोटात खुपसली. आत गेल्यानंतर अफजल खानाने या अल्लाह असा आवाज केला तर त्याचा सैनिक त्याच्या जवळ आला. त्याचं नाव होता सय्यद पन्ना. सय्यद पन्नाने आपला दानपट्टा काढला आणि महाराजांवरती चालवणार तेव्हापर्यंत महाराजांचा निष्ठावंत मावळा जिरा मावळा त्याने स्वतःचा दानपट्टा काढलाय आणि महाराजांवरती वार होणारच. सय्यद पन्नाचा दानपट्टा जमिनीवर पडला. इतिहास फुटला. अरे होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी असा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दिला. मला असं वाटते की हर हर महादेव आवाज उठला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला. हर हर महादेव आवाज उठला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला. आणि मराठ्यांच्या तलपता तलवारी पाहून मोगलही घेतो माघारी. राजा तुम्ही पुन्हा 10 वर्ष जगला असता तर मोगलांनी कपाळी भगवा टिळाच लावला असता. मोगलांनी कपाळी भगवा टिळाच लावला असता. हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिले होतं. शेवटचे फक्त 5 मिनिटं घेऊ का थांबू त्याच्या ना शेवटचे फक्त 5 मिनिटं घेतो कारण की महाराजांची उपस्थिती झाली आहे. त्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर शेवटची 5 मिनिटं घेतो आणि शेवटची 5 मिनिटं अशी घेतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कुठल्या स्त्रीला जास्त बोललेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा केला त्या स्त्रींना. तेव्हा एका शामियानामध्ये नृत्य झालं होतं. एका स्त्रीचं नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शामियानामध्ये चालू होता. त्यावेळेस एक दासी आऊसाहेबांना सांगत जाते की आऊसाहेब राजे स्त्रियांचा नृत्य बघताय. त्यावेळेस राजमाता जिजाऊ येते आणि त्यांच्या पाठीवर एक थाप टाकते. त्यांना सांगते की बाळा तू या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलायस. या महाराष्ट्रामध्ये तुला बायका नाचवणारा शिवाजी नाही तर बायांची अब्रू वाचवणारा शिवाजी बनायचा आहे. हे संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊने दिलं होतं. त्यावेळेस महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली. महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली. शाहिस्ते खान सौरा ओरा पडत होता आणि सौरा ओरा पडणारा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाजवळ आली आणि म्हणते या हुजूर गजब हो गया वो नरादम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. ये हुजूर गजब हो गया वो नरादम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तेव्हा म्हणतो शाहिस्ते खान ए पगली तू चुप कर पगली, ए पगली तू चुप कर पगली. ये शिवा है, ये किसी की उंगली काट सकता, ये किसी की मर्दन मार सकता लेकिन किसी औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता. ये किसी औरत या बेटी पर हाथ नहीं डाल सकता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा त्यावेळेला राजा बाहेर होतात. आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा लावतो. सर्वांना भगवाचा कलर माहिती आहे का कोणता होता? भगवाचा कलर कोणता आहे? सोंगी. इंग्लिश मीडियममध्ये कोरोनात ना ऑरेंज ऐकतो का मी? सोंगी कलर म्हणतो ज्याला आपण भगवा कलर म्हणतो ना. त्या भगव्याचा अर्थ काय कुणाला माहिती आहे का? भगवा म्हणजे काय? तर भगवा म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वाचणारही. या 3 शब्दाचा अर्थ मिळून एक शब्द तयार होतो भगवा. अरे वारकऱ्यांचा भगवा, शेतकऱ्यांचा भगवा, या महाराष्ट्राच्या मावळ्यांचा बलिदानाचा भगवा. अरे हा भगवा प्रभू श्री रामायणाचा भगवा. अरे हा भगवा शेतकऱ्यांचा भगवा. अरे हा भगवा वारकऱ्यांचा भगवा आणि संभाजी महाराजांच्या बलिदानाचा भगवा. आज आम्हाला कळलं पाहिजे. जाताना एवढंच म्हणणं असं वाटतं की असंही वाटतं की भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात आणि 7 गालावी हात मारावी. मनाली राज
तुम्ही कशी सांभाळली एवढी बलाढ्य ढाल आणि तलवार. मात्र या तुमच्या मावळ्याच्या हातात हे चहाचे कपही घेताना हे हात असे लटलट कापतायत. राज तुम्ही राज्यावेळी स्वराज्यावेळी वाढवले, मात्र हा तुमचा मावळा आज दोन गर्लफ्रेंड मिळवतोय आणि पाण्यातून तहान बघा राज कशी पियर मारत जागवतो. ही शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये झाली आहे. राज तुमच्या आया बहिणीची इज्जत लुटली तर रांजेगावच्या पाटलाचे हात कलम करून त्याचा चौरंगा केलं तुम्ही. पण आज आमच्या या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या आया बहिणीच्या इज्जतीसाठी आम्ही टाळ फोडतो. पण आमचा कैवारी कुठं गेलो म्हणून आम्ही शोधाशोध करतो. राज म्हणून आम्ही शोधाशोध करतो. ही शोकांतिका या महाराष्ट्रामध्ये झाली आहे. राज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला शेतकरी आज कित्येक पैसे कमवतो, पण त्या शेतकऱ्याला माहिती आहे या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या शेतकऱ्याला रोज रोज फासावर आम्ही बघतो आणि फासावर टाळणारा जो शेतकरी आहे तो आजही जिजाऊच्या शिवगा शोधतो आणि त्या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोना पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या शेतात आजही सोना पिकवतो, मात्र शेतमालाला भाव नाही म्हणून उभं पीक कशी सरतो. उभं पीक कशी सरतं हे